नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत चौकीदार गट ड च्या पदाकरता 446 जागाकरिता फॉर्म भरणं चालू झालेले आहेत. तर ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तर आपण या भरतीकरता लागणारे आवश्यक प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत आणि हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हा सर्वांकरता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, पहिला प्रश्न काय आहे. व्हिडिओ आपण वन लाईनर पद्धतीने घेणार आहोत. कुठल्याही प्रश्नावर आपण विश्लेषण करणार नाही, तर डायरेक्ट उत्तर तुम्हाला सांगणार आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे. बऱ्याचशा वेळेस असे प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर पर्याय तुम्हाला दिलेले बघा 4: चिखलदरा, कळसुबाई, पंचमढी आणि कांचनगंगा. तर यापैकी काय महाराष्ट्रामध्ये असलेले शिखर, पर्वतरांगा, महत्त्वाच्या नद्या, ह्या गोष्टी कसे तुम्हाला करून ठेवणं खूप जरुरी आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल बघा कळसुबाई. पर्याय नंबर बी हे महाराष्ट्रातील काय आहे, नंबर 1चं शिखर आहे, की ज्याला महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्टसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं शिखरसुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर ते कोणतं आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. दुसरा प्रश्न आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी हे पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बघा, जिल्हासुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा तालुकासुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा कोणत्या विभागामध्ये हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर महाराजांचे जन्मस्थान पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय बघा आहे जुन्नर, शिरूर, मावळ, पुरंदर. तर शिवनेरी कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर ए, जुन्नर या तालुक्यामध्ये शिवनेरी हा किल्ला आहे आणि त्या ठिकाणी काय आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? आता महत्त्वाचे अभयारण्यसुद्धा तुम्हाला पाहणं जरुरी आहे, कारण सर्वात मोठं अभयारण्य कोणतं आहे, वाघासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणतं आहे, पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणतं आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये, हे सुद्धा तुम्हाला ते विचारू शकतात. तर इथं काय विचारलं तुम्हाला, कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? बघा पर्याय दिले तुम्हाला ताडोबा अंधारी, त्यानंतर नागझिरा, बोर आणि गोगामल. तर या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणतं आहे? तर ताडोबा अंधेरी हे जे अभयारण्य हे काय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेलं, म्हणजेच योग्य उत्तर येतं पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न आपण बघूया. 1953 DNA संरचना कोणत्या संशोधकांनी स्पष्ट केली आहे? संशोधकाचं नाव विचारलं तुम्हाला. कधी 1953 DNA संरचना कोणते संशोधक आहे ते? वॅटसन, क्रिक, मिशर किंवा वॅटसन व क्रिक दोन्ही. तर DNA संरचना कोणत्या संशोधकांनी स्पष्ट केलेली 1953? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, वॅटसन व क्रिक या दोन्ही शास्त्रज्ञांनी काय केलेली आहे? DNA संरचना स्पष्ट केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. अँटीरेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत? म्हणजे जी अँटीरेबीज ही जी लस आहे ही कोणी शोधून काढली असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. अशाच प्रकारे देवीची लस, गोवराची लस याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकते. आता ही जी अँटीरेबीज आहे या लसीचा शोध कोणी लावलेला आहे? बघा पर्यायामध्ये काय, एडवर्ड जेन्नर, लुई पाश्चर, डॉक्टर हन्सन, अलेक्झांडर फ्लेमिंग. मग कोणते शास्त्रज्ञ आहे? तर ते शास्त्रज्ञ आहे बघा लुई पाश्चर. पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचे योग्य अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोण परिमाणात मोजला जातो? परिमाण विचारले तुम्हाला. आता बघा परिमाणसुद्धा प्रत्येकावर परिमाण तुम्हाला विचारले जाऊ शकतं. या ठिकाणी तुम्हाला वाऱ्याचा वेग विचारलेला आहे. कोणत्या परिमाणात मोजला जातो? बघा जूल, नॉट्स, ॲम्पियर, वॅट. आता ॲम्पियर, वॅट हे कशासाठी वापरले जातं हे तर तुम्हाला माहिती आहे, हे विद्युत धारेसाठी वापरलं जातं. मग या ठिकाणी राहतं काय, नॉट्स. तर वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजला जातो? नॉट्स या परिमाणात मोजला जातो. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? बी. पुढचा प्रश्न आपण बघूया. विद्युत प्रवाह मोजण्याची एकक कोणती आहे? 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा पर्याय काय, ॲंगस्ट्रोम, ओहम, कुलोम, ॲम्पियर. विद्युत प्रवाह
कोणत्या एककामध्ये मोजला जातो? तर ॲम्पियर. पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात? बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा केला जातो? बघा, अल्फा किरणे, बीटा किरणे, गॅमा किरणे, एक्स किरणे. कोणत्या किरणाचा मारा केला जात असेल बटाटे कांदे यासारख्या ज्या भाज्या आहे यांना कोंब येऊ नये म्हणून? तर याचं योग्य उत्तर येईल बघा, गॅमा किरणे. पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. युरिया खतामध्ये नत्राचे म्हणजेच नायट्रोजनचे प्रमाण किती असते? युरिया खते त्यामध्ये तुम्हाला नायट्रोजनचे प्रमाण विचारलं त्याने किती टक्के असतं? बघा, 78%, 50%, 46%, 33%. नत्राचं प्रमाण किती असेल युरियामध्ये? येतं बघा 46%, म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न आपण बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, लोकसंख्येच्या दृष्टीनं, साक्षरतेच्या दृष्टीनं अशा प्रकारे ह्यावर प्रश्न विचारले जातात. आता इथं तुम्हाला विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा मोठा आहे? तर तो आहे बघा अहिल्यानगर. पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता तुम्हाला पुणे, गडचिरोली, यवतमाळ असं दिलेलं आहे, पण क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर म्हटलं तर अहिल्यानगर हा महाराष्ट्रामध्ये काय आहे? सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? विमानाचा शोध कोणी लावला? विजेचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? अशा प्रकारे प्रश्न या चॅप्टरवर विचारले जातात. या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं? हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? बघा, एडिसन, जेम्स वॅट, जॉन वॉकर, सिकोस्क. काय योग्य उत्तर? डी. हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावलेला आहे? तर सिकोस्क या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी कोणाला दिल्लीचा बादशाह घोषित केले होते? ते क्रांतिकारक होते 1857 मध्ये. कोणत्या राजाला दिल्लीचा बादशाह घोषित केलेले आहे? नानासाहेब, जवाब खान, शाह आलम, बहादूर शाह. काय उत्तर असेल? तर 12 मे 1857 रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून बहादूर शाह यांना क्रांतिकारकाने काय केलं होतं? घोषित केलेलं आहे. म्हणजेच पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यातील प्लासीची लढाई कधी झाली? प्लासीची लढाई ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये कधी झालेली आहे? पर्याय बघा दिले. 25 जून 1757, 23 जून 1768, 25 जून 1758, 25 जून 1755. काय उत्तर असेल? योग्य उत्तर आहे 25 जून 1757. पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? मी तुम्हाला म्हटलं हे एककं तुम्हाला विचारले जातात. भूकंपाची तीव्रता तुम्हाला विचारलेली कोणत्या एककामध्ये मोजली जाते? मिलीबारमध्ये, रिश्टरमध्ये, मिलीमीटरमध्ये का पास्कलमध्ये? भूकंपाची तीव्रता रिश्टरमध्ये मोजली जाते. म्हणजेच याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न आपण बघूया. शून्याचा शोध कोणी लावलेला आहे? शून्याचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? आर्यभट्ट, वराहमिहिर, न्यूटन का एडिसन? शून्याचा शोध कोणी लावलेला आहे? तर आर्यभट्टाने लावलेला आहे. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न आपण बघूया. डायडॅश या इटालियन शास्त्रज्ञांनी दुर्बिणीचा शोध लावलेला आहे. इटालियन शास्त्रज्ञाने कोण आहे तो की ज्याने दुर्बिणीचा शोध लावलेला आहे? बघा, जॉन केपलर, कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन. दुर्बिणी शोध कोण लावलेला आहे? गॅलिलिओने लावलेला आहे. म्हणजेच पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. आणि तो शास्त्रज्ञ कुठला आहे? तर इटालियन आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पूर्वी नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती? नागपूर कोणत्या राज्याची राजधानी होती? आज काय नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे, परंतु याच्यापूर्वी कोणत्या राज्याची राजधानी होती? गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र की आंध्र प्रदेश? तर योग्य उत्तर आहे त्याचं मध्य प्रदेश. म्हणजेच पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय हे नागपूर हे पूर्वी मध्य प्रदेश या राज्याची काय होती? राजधानी होती. पुढचा प्रश्न आपण बघूया. आंबा घाट कोणत्या मार्गावर लागतो? घाटांची सुद्धा नावं तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे.
कोणता घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो आहे हे बद्दलसुद्धा विचारलं जातं. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलं आंबा घाट कोणत्या मार्गावर लागतो, म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी का मुंबई नाशिक पुणे सातारा कराड चिपळूण. तर या ठिकाणी आपल्याला आंबा घाट विचारलेला आहे आणि तो कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर लागतो. म्हणजेच पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कराडजवळ प्रीती संगम येथे कोणत्या नद्यांचा संगम आहे? प्रीती संगम कुठे आहे? कराडजवळ आहे. आणि या ठिकाणी कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे बघा, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला. गोदावरी व कृष्णा, कृष्णा व पूर्णा, कृष्णा व कोयना, इंद्रायणी व गोदावरी. कोणत्या 2 नद्याचा येईन? कराडजवळ कृष्णा व कोयना. पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. प्रीती संगम म्हटलं की कृष्णा व कोयना. पुढचा प्रश्न आपण बघूया. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण आहे? कल्पना चावला भारतीय आहे, राकेश शर्मा भारतीय आहे, समीर शर्मा, नील आर्मस्ट्रॉंग. पहिला भारतीय अंतराळात प्रवेश करणारा कोण आहे? तर राकेश शर्मा आहे. पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.